नमस्कार नीता मॅडम. नमस्कार स्वाती. मी तुमचं या प्रोग्राम मध्ये स्वागत करते आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारायला वेळ काढलात. तर मी थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना आवडेल, तर तुमची थोडक्यात ओळख करून द्या. ओके. सर्वप्रथम मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं लाईफ थोडं स्ट्रगल मध्ये गेलेलं आहे. थोडंसं सेटल झाल्यावरती एक शिक्षिका म्हणून मी नोकरी घेतली. संगीत विशारद आहे मी. आणि अरे म्युझिक टीचर म्हणून मी चंद्रकांत पाटकर शाळेमध्ये राजा शिवाजी विद्यालय या संस्थेमध्ये मी रुजू झाले. 1 वर्ष मी दादरला जात होते. आणि त्याच्यानंतर मी डोंबिवलीमध्ये माझी बदली झाली. डोंबिवलीच्या शाळेमध्ये मी कार्यरत होते. परत त्याच्याच बरोबर गाण्याचे क्लासेस घेणं. एक मी हम्म. जे मगाशी म्हंटल तुला की थोडंसं लाईफ थोडं स्ट्रगल मध्ये गेल्यामुळे तशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्या होत्या. सो सो दॅट यु नो की 1 तारीख ते 30 तारीख जॉईन करण्यासाठी. सो अगदी पोळी भाजीचं दुकान सांभाळण्यापासून बेबी सिटिंग पासून स्टडीज क्लासेस 8वी पर्यंत सगळे ट्युशन्स आणि मग गाण्याचे क्लासेस हे हम्म. सगळं केलेलं आहे. आणि मग नोकरी लागल्यावरती पण माझे गाण्याचे क्लासेस मी बंद केले नव्हते. क्लासिकल हम्म. आणि लाईट दोन्ही प्रकारचं म्युझिक मी शिकवत होते. हे माझं वा. ओपन बुक. म्हणजे जेवढं मी आता ऐकलं तेवढ्यात एक मोठा काळ तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षकी पेशात घालवलाय असं म्हणता येईल आपल्याला. हा. बराच काळ तुम्ही साधारण किती वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला ओव्हरऑल शिक्षणाचा बघितलं तर? ट्युशन्स तर मी खूप आधीपासून घेत होते. म्हणजे घरी मुलांच्या ट्युशन्स बरेच काळ घेत होते. पण त्याच्यानंतर माझा रिटायरमेंट पर्यंत मी जवळजवळ 22-23 वर्ष संगीत शिक्षिका म्हणून नोकरी केली. वा. आणि त्यात तेव्हा शाळेत तुम्ही कुठला विषय शिकवायचा? मी म्युझिक टीचर म्हणून लागल्यामुळे माझं म्युझिक हा तर मेन विषय अच्छा, होताच. म्युझिक. हा, मी म्युझिक टीचर हम्म. होते त्यामुळे मेन विषय माझा म्युझिक हा होताच. पण त्याच्याच बरोबरीने त्यांनी मला मराठी हाही सब्जेक्ट त्यांनी दिलेला होता. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा कुठलं दुसरी हे तुम्ही शिकवू शकता का. सो बाकीचं शिक्षण असल्यामुळे मराठी हिंदी विषय घेणं हे माझ्याच्यानी काहीच कठीण नव्हतं. त्यामुळे तेही विषय मी शाळेमध्ये शिकवत होते. अच्छा. आणि ह्या आता म्युझिक शिकणं किंवा हे वेगवेगळे विषय शिकवताना मुलांना त्या विषयांची मुलांना गोडी लागावी म्हणून तुम्ही काही प्रयत्न केले किंवा काही तुम्हाला चॅलेंजेस आले? आणि मग ते चॅलेंजेस आले असतील तर ते कुठले आणि ते ओव्हरकम करायला तुम्ही काय काय वापरलं किंवा काय काय तुम्हाला असं नॉलेज होतं की जे तुम्ही तिथे त्याची अनुभूती घेऊन ते ट्राय अँड एरर वर तुम्ही तिथे अंमलात आणलं? जेव्हा आपण मुलांच्या समोर जातो एखादा विषय शिकवण्यासाठी, म्युझिक ते एन्जॉय करायचेच. मराठी प्रत्येकाला आवड नसते, कारण शाळेमध्ये वेगवेगळी मायबोली असलेले विद्यार्थी तिथे येतात. इंग्लिश मिडियमची शाळा. हम्म. आणि मराठी त्यांच्या मनावर ठसवणं, त्यांच्याकडनं करून घेणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यातून प्रत्येक मूल वेगवेगळ्या वातावरणात वाढून तुमच्या समोर आलेलं असतं. त्याच्या घरातला स्ट्रेस त्यांच्यावरती असतो. हम्म. सो त्यांना रिलॅक्स करणं हे थोडंसं डिफिकल्ट असतं. हम्म. त्यांना शांत बसवणं, त्यांना कारण माझ्याकडे 5वी पासूनची मुलं होती. आणि 4थी पर्यंत ते इतके डिसिप्लिन मध्ये वाढलेले नसतात. सो आणि 5वी पासून आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करत असतो की, सो हे सगळं करताना मी जेव्हा प्राणी फिलिंग शिकले, तर हम्म. त्या याच्यामध्ये मला हे समजायला लागलं की मला नेहमी प्रश्न पडायचा की ह्यांना मी कसं हँडल करू, की हे असं का वागत असतील, किंवा ह्याची एखाद्या मुलाचीच एनर्जी इतकी डिस्टर्बिंग का असते. तर मी जेव्हा हम्म. काही अपॉर्च्युनिटीज माझ्या समोर आल्या आणि मी प्राणी किलिंग शिकले ज्या वेळेला, त्यावेळेला त्यातनं मला समजायला लागलं की अरे हा, ही व्यक्ती असं का वागतेय. तर ह्या व्यक्तीच्या असं वागण्यामागे किंवा ह्या मुलाच्या असं वागण्यामागे हे रिझन आहे. तर हे रिझन जर मी बाजूला केलं किंवा ह्याच्यावर जर मी काम थोडंसं केलं,
तर ते हे मूल वर्गाला जे डिस्टर्ब करतंय ते करणार नाही. किंवा हे मूल ओके. एखादं काही कारण नसतानाच ते मूल दुसऱ्याला त्रास देत असतं, टीचरला त्रास देत असतं. मग असं का होतंय? हम्म. हे मला त्यातनं उमगायला लागलं की आता मी ह्याला कसं हँडल करू, याच्यावरती मी काय हम्म. केलं म्हणजे हे मूल शांत होईल किंवा हे मूल ऍक्सेप्ट करेल प्रत्येक गोष्ट, हे मला पटापट कळायला लागलं. त्यामुळे ते मला फार हेल्पफुल झालं. ओके. ह्या प्राणिक हिलिंग थेरपीचा जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यकाळात उपयोग केला आणि त्याच्या मदतीने तुम्ही हिलिंग केलं किंवा काही टेक्निक्स वापरले असतील, तर काही असा एखादा अनुभव तुम्हाला आठवतोय का? तसा आठवत असेल तर जरूर आमच्याशी शेअर करा. हो. शाळेमध्ये असं झालं होतं, आमचे लॅब असिस्टंट एक, मग तसे अनेक अनुभव माझे तिथे मला उपयोगी पडले खूप गोष्टी. पण एक अगदी सांगायचं म्हणजे लॅब असिस्टंट आमचे लॅबमध्ये होते आणि मुलं धावत सांगायला आली की सर कोलॅप्स झाले. हम्म. त्यांना किडनी स्टोनचा एकदम सिव्हिअर अटॅक आला होता. त्यांनाही कळत नव्हतं की काय होतं आणि पोट दुखतंय म्हणून ते अक्षरशः जमिनीवर गडाबडा लोळत होते. त्यांना काही कंट्रोल होत नव्हतं. अच्छा. आणि शाळा चालू असल्यामुळे बाहेर कोणीतरी जाणं, पिऊन काकांनी डॉक्टरला घेऊन येणं, ह्याच्यामध्ये म्हणजे ते सुरूच झाली, प्रक्रिया सुरू झाली की पिऊन काकांना सांगितलं तुम्ही जाऊन पटकन बोलवून आणा, किडनी स्टोनच्या त्रासाने यांचं पोट दुखतंय. ताबडतोब त्यांना मी हिलिंग द्यायला सुरुवात केली. हम्म. आणि ज्यांना ते अक्षरशः जमिनीवर गडबडा लोळत होते, ते 8-9 मिनिटामध्ये डॉक्टर यायच्या पर्यंत ते व्यवस्थित उठून बसले. हम्म. आणि शाळेमध्ये माझ्या पुतण्या होत्या, त्या मला काकू म्हणायच्या, त्यामुळे सगळे मला काकू म्हणायचे. आणि ते मला म्हणाले, हम्म. काकू आज खूप बरं वाटलंय. मी म्हटलं डॉक्टर येत आहेत सर. मला म्हणाले मला वाटत नाही आता डॉक्टर येण्याची गरज आहे, कारण माझं दुखणं बरंच कमी झालंय, फार थोडं उरलंय. तर तुम्ही काय वा. केलं? तुम्ही काही जादूटोणा करता का? म्हटलं हे जादूटोणा नाहीये, हे शास्त्र आहे, सायन्स आहे. तुम्हाला बरं वाटलंय ना, थोड्या वेळाने वाटलं तर मी परत तुम्हाला 2 तासांनी हिलिंग देते. हा एक माझा तिथला अनुभव की इन्स्टंट मला एक त्यांना काय वाटलं पेक्षा माझ्या मनाला समाधान वाटलं की एका व्यक्तीला आपण वेदनेतनं बाहेर काढलं. तसंच एक बरोबर. शिक्षिका एकदम त्या चक्कर येऊन कोलॅप्स झाल्या होत्या. आणि पाणी मारलं तरी त्या हे होत नव्हत्या. मग मला मॅडम म्हणाले, "फणशीकर जरा बघा." अ, मग लक्षात आलं की त्यांचं बीपी वगैरे लो झालंय. त्यांना साखरेचं पाणी पिणे दिलं. लगेच त्यांना हिलिंग दिलं, एनर्जी दिली. त्या उठून बसल्या. त्या व्यवस्थित ठाण्यापर्यंत एकट्या आपल्या घरी गेल्या. वा. आणि त्याही म्हणाल्या की तुम्ही काय फणशीकर टीचर, तेव्हापासून असं झालं की फणशीकर टीचर जादू करतात. म्हटलं हा ही जादू नाही, हे एक शास्त्र आहे आणि ते मला असं वाटतं की ते प्रत्येकाने शिकावं. तेव्हापासून वा. काही झालं त्यांनी समजून घेतलं, शिक्षकांनी सुद्धा, की हे नक्की काय आहे. हम्म. आणि शाळेतल्या माझ्या 2-3 शिक्षकांनी त्या सुद्धा या शिकल्या. आणि अच्छा. त्याचा हा आणि वापर केला. मुलांवरती पण काही आम्ही असे प्रयोग केले की जे अभ्यास न करणारे. मग तेव्हापासून की असं झालं की जे हँडल करायला कठीण आहे ते मला सरळ येऊन माझ्या सुपरवायझर सांगायचं, फणशीकर जरा बघ ग त्याला. अरे बघ म्हणजे तर म्हणे नाही, ते तू बघ, तू कसं ते काय करतेस, ते काय ते कर. मग आम्ही कधी त्यांच्या आई वडिलांपर्यंतही हे जाऊ दिलं नाही की बाबा आम्ही असं करतोय किंवा कारण अननेसेसरी जे मला करता येत होतं ते मी त्यांच्यासाठी करत होते. आणि अगदी अभ्यास अजिबात न करणारी मुलं सुद्धा हम्म. आम्ही शाळेच्या वेळानंतर बसून त्यांच्यावर हम्म. ह्या काही थोडेसे प्रयोग प्राणिक हिलिंगचे करून त्यांचं हम्म. कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, त्यांचं एक जी समज असते, विषय हम्म. समजून घ्यायची क्षमता ती वाढवणं, हे सगळं हम्म. करून त्यांचे फायनल रिझल्ट चांगले आणलेले आहेत. वा. तुम्हाला काय वाटतं आता एवढा तुमचा शिक्षकी पेशातला अनुभव झाला प्लस प्राणिक मधला अनुभव झाला, तर तुम्ही स्वतःसाठी प्राणिक मध्ये काय काय उपयोग करून घेतले आणि त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला काय फरक पडला? वैयक्तिक आयुष्यात तर खूपच फरक पडला. म्हणजे माझ्या शिक्षकी पेशामध्ये तर पडलाच. मला तर असं वाटतं की लहान मुलं, तुमच्या समोर येणारी मुलं, ती समजून घ्यायला इतकी डिफिकल्ट असतात. कारण मला असं वाटतं की कुठलंही तुमच्या एखादं यंत्र तुम्ही जेव्हा घरी आणता, त्याचं एक युजर मॅन्युअल असतं. हम्म. पण मूल नवीन घरी येतं, त्याला युजर मॅन्युअल देव पाठवत नाही.
पण हम्म. जर तुम्ही प्राणिक केलं, जर तुम्हाला ऊर्जा समजायला लागली, जर तुम्हाला ऊर्जा तपासता आली, तर हम्म. तुम्हाला इतक्या गोष्टी कळतात की हम्म. ऍक्च्युअली मुलाचं युजर मॅन्युअल होता. हम्म. 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 त्यांना हँडल कसं करायचं, त्यांना काय सांगायचं, त्यांची ऊर्जा कशी चेंज करायची, ह्या हम्म. हम्म. सगळ्या गोष्टी खूप म्हणजे माझ्या शिक्षकी पेशामध्ये मला खूप उपयोगी पडल्या. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी हे शिकून घ्यावंच. त्यांना ते वैयक्तिक आयुष्यात तर फायदेशीर आहेच, पण त्यांच्या शिकवण्यामागे किंवा त्यांच्या नोकरी करण्यामागे एक मनात शांतता येते. जी चिडचिड असते मुलांच्या बडबडण्यानी, मुलांच्या मस्ती हम्म. करण्यानी, त्यांच्या अभ्यास न करण्यानी. त्यांना मुलांना शिकवायचं असतं, एका वेळी 60 मुलांना कंट्रोल करायचा असतो, प्लस ऍट द एंड ऑफ द इयर त्यांना रिझल्ट द्यायचा असतो हेडना, की माझ्या वर्गातली मुलं सगळ्या विषयात. हे सोपं हम्म. नाहीये. आणि हे पण जर, नाहीये. हा, हे जर सोपं थोडंसं करायचं असेल ना, तर शिक्षकांनी हे शिकावं असं मला वाटतं. वैयक्तिक आयुष्यात तर ह्याचा प्रचंड उपयोग होतो. एक समोरच्याचा अंडरस्टँडिंग. मी जसं तुम्हाला, अंडरस्टँडिंग वाढतं. हा, मी जसं म्हटलं की थोडंसं हार्डशिप मध्ये माझं आधीचं थोडंसं लाईफ गेलंय, पण जसं मी हे शिकले हम्म. तसं एक काही ह्याच्यातल्या काही टेक्निक्समुळे हे समजून घ्यायला मला सोपं पडलं की व्हाय मी. पुष्कळदा हम्म. आपल्याला हा प्रश्न पडतो की व्हाय मी, हे सगळं हम्म. माझ्याच बाबतीत का होतं. तर ह्या सगळ्या हम्म. गोष्टी समजायला लागतात. परत आपल्या घरात किंवा आपल्या शेजारी पाजारी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना जेव्हा आपली मदत होते, हम्म. त्यांची शारीरिक पीडा दूर करण्यासाठी, त्यांचं मानसिक संतुलन परत आणण्यासाठी जेव्हा आपण मदत करतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटतं हे खूप वेगळी गोष्ट आहे. ही हम्म. व्यक्ती बरोबर. तुम्हाला प्रेस करते, त्या व्यक्तीच्या नजरेत तुमचं स्थान वर जातं, ही गोष्ट खूप वेगळी आहे. किंवा बाजूला हम्म. ठेवू आपण. पण आपल्या मनाला जी शांतता येते, आपल्या मनाला हम्म. जे बरं वाटतं, आपल्याला जेव्हा एक हम्म. कॉन्फिडन्स येतो की येस, आय कॅन डू समथिंग. कारण बरोबर. आपल्या दृष्टीने पहिल्यापासूनच एखादी गोष्ट स्पिरिच्युअल लेवलला जाऊन करणं, ही गोष्ट हम्म. थोडीशी आपल्याला असाध्यच वाटते. हम्म. बरोबर. आणि ती मी तर असं म्हणते, जर मी करू शकतो ना, तर ते कोणीही करू शकतं. कोणीही करू शकतं. बरोबर. ते इतकं म्हणजे आपल्याला वाटतं ना, असं वाटतं अरे हे केवढं असेल, मग मी काय, माझी काही साधना नाही. माझीही नव्हती. माझी हम्म. नव्हती. माझ्या लाईफमध्ये मला देवाला हात जोडायला उभं राहणं एवढाच वेळ मिळायचा की मी जाते, मला सांभाळ बास. पण तरी जेव्हा मला असं कळलं की अरे मी काही मोठा साधक नाहीये किंवा मी काही मोठी तपश्चर्या केलेली बाई नाहीये, तरी जर मी हे करू शकते, हम्म. ते कोणी करू शकतं. आणि त्यामुळे जी मनाला एक शांतता येते ती वेगळी हम्म. असते. मनाला एक आपल्या स्वतःमध्ये एक मॅच्युरिटी वाढत जाते, एक हम्म. अंडरस्टँडिंग स्वतःबद्दलचं, दुसऱ्याबद्दलचं. कारण आपल्याला प्रश्न स्वतःबद्दल कधीच पडत नाहीत, समोरच्या बद्दल पडत राहतात की हा असा का बरोबर. वागतो, हे प्रश्न सुटतात. मुलांना सगळ्या गोष्टीतली समज अक्षरशः 5वी 6वी पासून आलेली आहे. मी शाळेत काम केल्यामुळे मी तुला सांगू शकते की हम्म. हम्म. 5वीतलं म्हणतं की माझी गर्लफ्रेंड आहे. बरोबर. ओ. हा, हा. आणि एकमेकाला चिठ्ठ्या पास करतात आय लव्ह यू. पण त्यांना कुठे माहितीये लव्ह म्हणजे काय आहे. त्यांना पनिशमेंट देण्यात अर्थ नाहीये. त्यांच्यासमोर विचित्र मीडिया आहे. त्यावेळेला ही जी काही ऊर्जा आहे, ह्या ही ऊर्जा दुसऱ्या ऊर्जेमध्ये कशी ट्रान्सफॉर्म करता येईल, हम्म. त्यांची ही ऊर्जा इंटेलिजन्स मध्ये कशी ट्रान्सफॉर्म करता येईल, ही सुद्धा मास्टरांनी टेक्निक शोधलेली आहे, जी शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. वा. म्हणजे प्रत्येक शाळा, म्हणजे शाळा लेवलला मी असल्यामुळे मी जे तुला सांगते की प्रत्येक शाळा जे 100% रिझल्ट मिळवण्याच्या मागे असतात आणि हम्म. अक्षरशः मुलं कुठे कुठे हॅरेस केली जातात. हम्म. तर ह्याच्यातली जर काही टेक्निक्स आपण मुलांना रेग्युलर लेवलला शिकवली, जसं पीटी हम्म. पिरियड ला काही एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज घेतात, तशाच जर ह्याच्यातली काही टेक्निक घेतली गेली, तर हम्म. 100% रिझल्ट आणायला कोणताही त्रास पडणार नाही. वा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की सध्या विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे जे काही आव्हानं आहेत, ज्या काही अडचणी त्यांना येत आहेत, तर प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून
त्या प्रॉब्लेमच्या रूट कॉज पर्यंत तरी आपण पोहोचू शकतो आणि त्याच्यावर नीट नक्कीच. आपल्याला उपाययोजना जरूर करता येऊ शकते. नक्कीच. कारण मी सांगू का, की मी जर म्हंटल की मुलांच्या आई वडिलांनी हे जरूर शिका. हो, हम्म. जरूर. बरोबर आहे. पण एका मुलाचे किंवा दोन मुलांचे आई वडील जेव्हा हे शिकतात, तेव्हा हम्म. ते दोन मुलांना रिपेअर करतात. बरोबर. पण जेव्हा एक शिक्षिका शिकते, ती हम्म. तिच्या वर्गातल्या 60 मुलांवर प्रयोग करते. आणि खरंय. एका वर्षाला 60, असं 20 वर्षाला मी किती मुलांवर प्रयोग करू शकते? भरपूर झाले. हो. है ना? म्हणजे म्हणजे जवळ-जवळ तेव्हा अनेक पिढ्या आपण घडवतो, हम्म. रिपेअर करतो. बरोबर. बरोबर. अनेक मुलांना आपण योग्य मार्गाला नेतो. कारण हे वा. खूप नॅचरल आहे आज, की त्यांच्या समोर जो मीडिया आहे, त्यांच्या समोर जे ते बघतायत, ते त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटणं. त्या वाटणं. मुलांनी दुसऱ्या मुलीला उठून आय लव्ह यू म्हणणं ह्याच्यात अननॅचरल काहीच नाहीये. पण आज जर हम्म. ते त्यांच्यामध्ये आपण म्हटलं की ठीक आहे ते काय आहे, तर त्यांचा अभ्यासावरचं लक्ष उडणारच आहे. 100% उडणार आहे. हम्म. हे कितीतरी उत्तम आहे. एक शिक्षिका कित्येक मुलांवर हा प्रयोग करू शकते आणि बरोबर. 100% रिझल्ट आणण्यासाठी ज्या मारामाऱ्या कराव्या लागतायत, की ह्याचं हम्म. लेक्चर ठेवा, त्याचं लेक्चर ठेवा. त्या लेक्चर ठेवण्यामध्ये अर्धी मुलं इकडे तिकडे बघत असतात आणि अर्धी हो, मुलं हो. टिंगल करत असतात. कारण हो, त्यात पुन्हा कॉन्सन्ट्रेशनचा पण विषय आहे ना, की ते कॉन्सन्ट्रेटच एक्झॅक्टली. नाही करू शकत नाही कंटिन्यू. होत. तर ह्याच्यातली काही टेक्निक जी वापरली, जी मास्टरांनी खास मुलांसाठी म्हणून तयार केलेली आहे, तर ही जर शिक्षकांना वापरता आली, हे जर समजून घेतलं त्यांनी, तर हम्म. त्यांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. कारण इव्हन त्यांचं शिकवणं जे आज स्ट्रेसफुल आहे, हम्म. रिझल्टसाठी त्यांच्या आज स्ट्रेस आहे, समोरच्या मुलाला वा. समजत नाही म्हणून स्ट्रेस आहे, समोरचा मुलगा नीट अभ्यास करत नाही म्हणून स्ट्रेस आहे. कारण शेवटी पालक शिक्षकांना विचारतात, मग तुम्ही काय शिकवलंय? तर हम्म. शिक्षकांचा ताण खूप आहे. तर शिक्षकांनी जर अ, हे शिकलं, प्राणी फिलिंग याच्यामध्ये जर त्या उतरल्या, तर त्यांना त्यांच्या पर्सनल लेवलला तर त्याचा खूप फायदा होणारच आहे. हम्म. पण शाळेसाठी पण त्यांना अ, त्याचा खूप फायदा होणार आहे. वा. म्हणजे पर्सनल आयुष्यामध्ये, प्रोफेशनल आयुष्यामध्ये आणि आयुष्यात सर्वच पातळ्यांवर प्राणिक हिलिंग हे तुम्हाला नेहमी अपलिफ्ट करण्याचंच काम करतं असं म्हणायला हरकत नाही. नक्की नक्की नीता मॅडम, तुमच्याशी बोलून तुमचा हा सगळा प्रवास ऐकून तुमच्याबद्दल तर माहिती कळलीच आणि एक नवीन टेक्निक प्राणिक हिलिंग जी शिक्षक म्हणून, व्यक्ती म्हणून तुम्ही वापरली याबद्दलही आम्हाला माहिती कळली. जरूर आम्ही प्रेक्षकांनाही आवाहन करू की त्यांच्यामधले शिक्षक, विद्यार्थी आणि जे कोणी प्राणिक हिलिंग शिकू शकतात ते जरूर संपर्क करतील. आणि तुमच्याशी बोलून खूप खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आमच्या प्रोग्राम मध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच नीता मॅडम. धन्यवाद स्वाती. तू हे सगळं मला विचारलंस आणि मलाही हे आधीच थोडीशी उजळणी झाली. मलाही फार बरं वाटलं की 4 लोकांना मी सांगू शकेन की बाबा हे का करा. खूप खूप हम्म. थँक्स.